नमस्कार. आज 21 नोव्हेंबर गुरुपुष्पामृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्यावेळेस गुरुपुष्पामृत योग तयार होतो. हा वर्षातील शेवटचा योग आहे. यानंतर 8 ते 9 महिन्यानंतर गुरुपुष्पामृत योग येणार आहे. त्यामुळे ज्या सेवा करायच्या असेल, ज्या शुभ वस्तू, ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहे त्या आज आणायच्या असेल तर आज हा उपाय करून घ्या. यानंतर 8-9 महिन्यानंतर असा योग येणार आहे. त्यामुळे जे मी आज उपाय सांगणार आहे ते सर्व उपाय तुम्ही करू शकतात. पहिल्यांदा सकाळचा उपाय म्हणजे सकाळी आंघोळ करताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. हळदीने आपण आंघोळ करायची आहे. त्यावेळेस ओम लक्ष्मीनारायणाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे, नाहीतर ओम वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. देवाला प्रार्थना करायची की मी हळदीने आंघोळ करते, माझे सगळे इच्छा पूर्ण करा ना. त्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचे पाणी हे शिंपडायचे आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीला दूध व्हायचे आहे, दूध अर्पण करायचे आहे. इतर वेळेस आपण पाणी अर्पण करतो तुळशीला. आज गुरुवारी गुरुपुष्पामृत योगावरती आपल्याला दूध अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला 12 वातींचा म्हणजेच उपाय करायचा आहे. म्हणजेच त्या वाती 1 पासून ते 12 दिवसांपर्यंत चढत्या क्रमाने लावायचे आहे आणि 12 दिवसानंतर त्या उतरत आणायचा आहे. असा 24 दिवसांचा उपाय आहे. हा गुरुपुष्पामृत योगावरती सुरू करायचा. चांदीच्या निरंजनीमध्ये सुरू करायचा. हा उपाय चांदीच्या निरंजनीमध्ये केला जातो, पण ज्याच्याकडे चांदीची निरंजनी नसेल त्याने साध्या निरंजनीमध्ये पण करू शकता. त्यामध्ये 1 रुपया ठेवावा आणि मग या वातींची सुरुवात करावी. या वातींचा उपाय करताना गाईचे शुद्ध तूप लागेल. इतर कोणतेही तूप चालेल का तर नाही. एखाद्या उपायाला जे ठरवलेलं आहे त्याच प्रकारचा उपाय करायचा. म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाने हा दिवा लावायचा. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या, तिसऱ्या दिवशी 3 वाती एकत्र करून लावायच्या, चौथ्या दिवशी 4 वाती लावायच्या. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आहेत. जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सगळी सेवा करायचे. सर्व मंत्र म्हणायचे. ओम वासुदेवाय नमः म्हणायचा आहे. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मातेचा मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे 2 मंत्र म्हणायचे आहेत. या दिवशी ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत, जसे धने आहेत, अख्खी हळद आहे, हळदकुंड आहेत, किंवा तांब्या घ्यायचा असेल, किंवा एखादी देवाची मूर्ती घ्यायची असेल, जशी अन्नपूर्णा माता आहे किंवा इतर कोणतेही देव असेल, तर तुम्ही या दिवशी ते आवर्जून घरात आणावे. मीठ हे लक्ष्मीकारक आहे, ते सुद्धा तुम्ही आणावे व जास्तीत जास्त सेवा या दिवशी करावी.